मित्रांनो, मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, मी आज पंढरपूरमधील रेल्वे ग्राउंड या मैदानावर आलेलो आहे आणि तुम्ही इथं बघू शकता की भारत कृषी महोत्सव हे काल उद्घाटन इथं इथं झालेलं आहे आणि 23, 24, 25, 26 हे 4 दिवस हे भारत कृषी महोत्सव शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेलं आहे. यामध्ये पंढरपूर म्हैस असेल, राजस्थानी कोटा बोकड असेल किंवा गजेंद्र रेडा हा 1.5 टनाचा रेडा आहे आणि या शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून या गजेंद्र रेड्याची मी माहिती किंवा पंढरपूर म्हैसची माहिती किंवा ती राजस्थानी कोटा जे बोकड असेल त्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. मग तर चला मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मोरा जातीचा जातीवंत आहे मोरा. होय, दाताला कसा आहे होई? दाताला जुळलेला आहे. तरी वजन तुमच्या अंदाजाने किती असेल? 1 टनावर आहे का? दीड टनावर आहे का? तुम्ही बघून घ्या मित्रांनो, मोरा जातीचा जातीवंत रेडा आहे. दीड टनाच्या वर आहे. 1.5 टनाच्या वर आहे म्हणून सांगितलेलं आहे. तरी ह्याला खुराकामध्ये काय काय देत आहे हो तुम्ही? 15 लीटर दूध आहे थोडं आहे. हां, 2-3 किलो पेंड आहे. बर पेंड 2-3 किलो, आटा 2-3 किलो, बर तर 2000 रुपये खर्च येतो. बर तुम्ही आता ही प्रदर्शनात आणलेलं आहे की म्हणजे असं विक्रीसाठीच मांडलेलं आहे का कसं आहे? नाही नाही, आम्हाला बोलून घेते ते. बोलून घेतलेलं आहे. कुठनं आलाय तुम्ही? आणि जळगाव जिल्हा कागवाड तालुका. बरं बरं आत्तापर्यंत याला मागणी काय आलती का? की आता 2 कोटी परत मागायला ते कंपनीवाले कुठले? कंपनीवाले म्हणते का पंजाबवाली पंजाबवाले. बर पाठीमागा 1.5 कोटीला माहिती. बर बर पण तुम्ही दिला नाही 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 दिलं नाही. का बरं? पण का दिला नाही? ते 50,000 मेसेज केले. बर 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 तसंच टाकलंय बघा. ब्रीडिंगसाठी. Trading. बरं बरं तरी ह्याची जी आता तुम्ही जी ह्याला ब्रीडिंगसाठी वापरताय त्याची पिल्ले कशी निघतील? आज चांगली आहे ती, बरी आहे ती. होय. आणि काय पोरगा बाहुबली म्हणून घरी. बर बाहुबली. आणि बर रेड्या पाहिजे. बर बर पहिल्यावर यायला 15 लिटर दूध द्यायला. बर 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 तुम्ही बघून घ्या शेतकरी मित्रांनो, गजेंद्र रेडा आहे ना हा? हिंद केसरी हिंद केसरी म्हणून सांगितलेलं आहे मालकांनी. 12 वेळा हिंद केसरी मिळाल्या. 12 वेळा. होय. बर बघून घ्या, जातीवंत मोरा आहे ना? होय. 5वा वेत आहे. तुम्ही बघून घ्या, जातीवंत पंढरपुरी गवळावर आहे ना? जातीवंत पंढरपुरी गवळावर म्हैस आहे शेतकरी मित्रांनो. हे जे डोळे वगैरे तुम्ही बघून घ्या, गारवळ डोळे वगैरे आहेत, कानबिन कापलेले आहेत, शिंग वगैरे लांब आहेत. आता सध्या गाभण आहे का मला ही? येलेली आहे का? खाली काय रेड आहे का? आता हिला दूध कसं चालू आहे दोन्ही टायमाचं? 11 लिटर. आता तुम्ही ही म्हणजे विक्रीसाठी पण उपलब्ध आहे का? असं म्हणजे प्रदर्शनात नसते नाही का? तुम्ही म्हशी वगैरे असे विकत नाहीत का? काय नाही काय? तुम्ही बघून घ्या. आपलं गाव कुठलं? सरपोली. बरं, आपलं नाव? सागर कराळे. मालकांनी सांगितले बघा, ही जातीवंत म्हैस आहे. कितवं वेत आहे, खाली काय आहे, हिला रेडा वगैरे दुधाचं कसं नियोजन आहे काय, ती पण तुमचीच आहे का? नाही का? तरी हिला मागणी वगैरे काय आली असेल की तुम्हाला? केवढ्याला मागितली? 4.5 लाखाला. 4.5 लाखाला मागते. तुमची काय अपेक्षा म्हणजे काय? 5.5 पर्यंत. 4.5 लाखाला हिला मागणी येऊन गेलेली आहे. असे जातीवंत म्हशी आपल्याला पंढरपूर मध्ये बघायला मिळतील. कृषी प्रदर्शन रेल्वे स्टेशनवर भरलेलं आहे. बघून घ्या, भारत कृषी महोत्सवमध्ये ही जातीवंत म्हैस आलेली आहे. रेड्याला सुद्धा, गजेंद्र रेड्याला सुद्धा ही टक्कर देईल अशी म्हैस आहे. जातीवंत पंढरपुरी गवळारू ही म्हैस आहे. पावणे 2 वर्ष काल झाली ती का? कुठली जात आहे तरी हिची? राजस्थानी कोटा प्युअर आहे का? बरं, तरी वजन किती असेल तुमच्या अंदाजानं? 80 किलोच्या पुढं. बघून घ्या, राजस्थानी कोटा बोकड आहे म्हणून सांगितलेलं आहे. 80 किलोच्या पुढं वजन आहे याचं. मुलगा वगैरे बघून घ्या कसं आहे.
कृषी भारत कृषी मेळाव्यामध्ये हे अशी जातीवंत बोकडं आलेलं आहे. ह्याला मागणी काय आतापर्यंत आली का नाही? म्हणजे नाही तरी काय आकडा मग आपण विकायचं म्हणलं तर मागणी. असं आहे का? हा, एक अंदाज अंदाज म्हणजे कुणी तर मागितले असेल तुम्हाला असं म्हणतोय हो. हा हा हां, कुठलं जायचंय राजधानी होय 50,000 जाईल का लाखला जाईल किती? हां. लक्षात कुठलाही जर विकायचं म्हणलं तर केवढ्यापर्यंत जाईल असं म्हणतोय हो. अंदाजे किती असेल तर तरी 1 लाख आहे पुढे 1 लाखाच्या पुढं. कुठलाही गादी आपलं नाव काय मालक? ऋषिकेश उत्तरेश्वर कोळी कोळी, ऋषिकेश उत्तरेश्वर कोळी. बघून घ्या, या मालकांचं नाव आहे आणि त्यांचं ही बोकड आहे. चेहरा वगैरे बघून घ्या तुम्ही. राजस्थानी कोटा ही जात सांगितलेली आहे मालकांनी.